धन्यवाद 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 प्रभु। प्रभु अंदर से इतना 40 दिन प्रार्थना कर इस बच्चे ने इतना छुपकर आपका सेवा किया प्रभु। हालेलुया, इसका आदर करके कितना रुकावट के बीच में भी प्रभु हालेलुया उस बच्चे को लेके आए, इसलिए धन्यवाद प्रभु। हालेलुया, पहले उसका घर बांधने के लिए, हालेलुया, सारा रुकावट तोड़ने के लिए, पति को अच्छा काम मिलने के लिए, बच्चों लोग सब आशीष पाने के लिए, इस जगह में जी जहाँ से प्रभु का नाम इसको द्वारा उजाला होने के लिए, प्रभु आशीष करने के लिए हम सब मिलकर प्रार्थना करते हैं यीशु मसीह के मधुर नाम में। आमीन आमीन। हालेलुया हालेलुया। सभी सिस्टर आगे जल्दी। कितने लोगों को अच्छा लग रहा है गवाही सुनकर? आमीन। आप लोग भी ऐसा प्रभु के लिए करेगा तो प्रभु आपका ऊपर फैलाने आपके लिए प्रभु पहले पहले प्रभु का राज को जाओ, बाकी सब आपका पीछे पीछे ढूंढ कर आएगा। आमीन। परमेश्वर धन्यवाद देतो मी पहिला पण मी आणि गीता सिस्टर आणि उज्ज्वला बरोबर आम्ही आलेलो, त्यांच्या घरी आम्ही येऊन असं जायचं। त्याच्यानंतर चर्च बांधल्यानंतर आम्ही 4 वर्ष मी गीता सिस्टर आणि ग्लोरी सर आणि खांदी म्हणून आम्ही 4 जण असं फिरून दर बुधवारी आम्ही जायचं। पण ही लोकांना पहिला आम्ही बघितलं तेव्हापासून आता त्यांना बघितलं तर आम्हाला आश्चर्य वाटतं काय आम्ही सगळं बुधवार आम्ही प्रार्थना करायला जातो ना, एक सगळं सांगतात आम्हाला ते लक्ष्मीताई आणि मीनाताई आणि ती अम्मा एक आहे, ते सगळे बोलवत आहे सगळं ते आणि सगळे तर आम्ही यायच्या अगोदरच दिलं कारण आपल्या दारात ना चटाई वगैरे सगळं टाकून बसतात। कधी आमची वाट बघतो तुम्ही कधी येणार, 1 आठवडा नाही आला ना तू विचारतात तुम्ही का नाही आले आमच्या घरी, आम्ही यायला पाहिजे, तुम्ही नाही आला तर आम्हाला बरं वाटत नाही असं बोलतात। ते लक्ष्मीताईची गवा ऐकलं म्हणलं ना तर लक्ष्मीताईचं खूप रोज आम्हाला दर आठवडा आम्ही गेलो तर सांगायचं आम्हाला ना माझ्या मुलांना खूप त्रास देतात, मला मारतात पितात आणि मला एक दिवस पण मला झोप बरोबर नाही आता असं बोलायला लागले। आम्ही त्याला प्रार्थना सांगत त्याने काय बोला मला एक दिवस मी सगळं सोडतो, मी परमेश्वर येतो आणि मी बत्तीसमा मला द्या बोलले। तर मग बत्तीसमा दिल्यानंतर मला म्हणते पहिले मी सगळं काही उसने घ्यायचा, आता 1000 2000 असं घ्यायचा, आता माझ्याकडे 1200 1300 वाचते। परमेश्वर आल्यानंतर माझ्याकडे पैसे वाचते म्हणून त्याने आमच्याकडे दवाई दिली। त्याच्यानंतर ते अम्मा बसलेले ते माझ्या आई सर काय म्हणून मी अम्मा त्यांना बोलते, ते काय बोललेलं ते आजारी एकदम ताप भरलेला बसले होते आतमध्ये आम्ही गेलो तर एकदम ताप भरलेला, मला म्हणतात मला थंडी वाजते उठायला होणार नाही। तो आम्ही मग पितासने प्रार्थना केली आणि प्रार्थना केलं आणि लगेच बोलले आता तुम्ही मला बरं वाटते असं बोला। मग दुसरा डॉक्टर म्हणजे आता चंगा याने मी दवाखान्यात मी गेली नाही असं बोलायला लागले। असं ते मीनाच्या ताई घरी गेलो पण ते कधी आमची वाट बघतात कधी येणार तुम्ही असं आम्ही आले